नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉइंट या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, बृहमुंबई महानगरपालिकेअंतर्गत मित्रांनो कालच जे आहे जे की सरळ सेवा भरतीची मित्रांनो जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे, जे की मित्रांनो कार्यकारी सहाय्यक म्हणजे की पूर्वीचं नाव या पदाचं नाव लिपिक होतं। तर या पदाकरता मित्रांनो तब्बल 1846 जागांकरताची मित्रांनो ही जी आहे सरळ सेवा भरती जाहिरात मित्रांनो प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। आणि मित्रांनो ही जी संपूर्ण काही पदभरती आहे जी IBPS या कंपनी मार्फत मित्रांनो जे की परिपूर्ण केली जाणारी आहे। यापूर्वी देखील मित्रांनो BMCच्या अनेक परीक्षा झालेल्या आहेत, परंतु त्या सर्व जे मित्रांनो जे की IBPS द्वारे घेण्यात आलेले आहे, त्यामुळे ही देखील पदभरती मित्रांनो जे की मित्रांनो IBPS याच कंपनी मार्फत परिपूर्ण केली जाणारी आहे। तर मित्रांनो त्या अनुषंगाने आजपासून मित्रांनो आपण जे काही BMCचे जेवढे काही IPS पॅटर्न आहेत मित्रांनो एक्सपेक्टेड क्वेश्चनची सिरीज आपण स्टार्ट केली आहे, ज्यामध्ये आपण विविध मागील जेवढे काही एक्झाम झालेत BMCचे त्यांचे देखील प्रश्न आपण या सिरीजमध्ये आपण इन्क्लूड करणार आहोत, जे की IPS द्वारे घेतलेले आहेत, ज्यामुळे तुमचा अभ्यास मित्रांनो जो की चांगल्या पद्धतीने व योग्य त्या मित्रांनो मार्गदर्शनाखाली व्हावा या हेतूने। तर आपण जो आहे आजचा आपला हा भाग 1 आहे, ज्यामध्ये मित्रांनो आपण जे की कार्यकारी सहाय्यक जे की लिपिक या पदाकरता मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये काही महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत। मित्रांनो या प्रकारचे प्रश्न जे आहे तुमच्या येणाऱ्या मित्रांनो जे की कार्यकारी सहाय्यक या पदाच्या परीक्षा मित्रांनो विचारले जाणारे असतील, त्यामुळे येथून येणारा आपला प्रत्येक व्हिडिओ हा इम्पॉर्टंट आहे। आणि तसं मित्रांनो तुम्ही जर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर पाहिला नसेल मित्रांनो तुम्ही तो देखील पाहून घ्या, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या देखील व्हिडिओची लिंक आहे, त्यामध्ये देखील आपण प्रिव्हियस इयरचे जेवढे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन पेपर आहेत ते आपण मित्रांनो त्यामध्ये कव्हर केलेले आहे। तर मित्रांनो पाहूया आपल्याच्या या भाग 1 मधील अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न। तर यामधला मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक 1 असा आहे, जो की प्रश्न पहिला, बृहमुंबई महानगरपालिकेची स्थापना कधी झाली? तर बृहमुंबई महानगरपालिकेची स्थापना जी आहे कोणत्या साली झाली किंवा कधी झाली, या स्वरूपाचा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये मित्रांनो विचारला जाऊ शकतो। तर याचं जे उत्तर आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर क, जे की 1889 साली जे आहे बृहमुंबई महानगरपालिकेची स्थापना झालेली आहे। ऑप्शन नंबर क हे याचं उत्तर होणार असेल। तर मित्रांनो यामध्ये तुम्हाला असा देखील प्रश्न येऊ शकतो की कोणत्या कायद्या अंतर्गत जे आहे बृहमुंबई महानगरपालिकेची स्थापना झाली? तर बृहमुंबई महानगरपालिका कायदा 1888 या कायद्या अन्वये जे आहे थोडक्यामध्ये बृहमुंबई महानगरपालिकेची जी की स्थापना झालेली आहे। त्यानंतरचा पाहूया आपण पुढील प्रश्न, जो की प्रश्न क्रमांक 2 असा आहे पुढचा, BMCचा ब्रँड अँबॅसिडर कोण आहे? जे की सध्याचा ब्रँड अँबॅसिडर कोण आहे जो की BMCचा? तर याचं जे उत्तर आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की सलमान खान। सलमान खान हे सध्याचे BMCचे ब्रँड अँबॅसिडर आहेत। तर कधीपासूनचे आहे तर हे 2016 साली जे आहे यांची ब्रँड अँबॅसिडर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। ऑप्शन नंबर ब हे याचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा पुढील प्रश्न आपला, जो की प्रश्न क्रमांक 3 असा आहे, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमान्वये अस्पृश्यतेची प्रथा नष्ट करण्यात आली? तर अस्पृश्यतेची प्रथा कोणत्या कलमांतर्गत नष्ट करण्यात आली? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की कलम 17 मध्ये जे आहे जे की अस्पृश्यता नष्ट याबाबतच्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत। कलम 17 अन्वये जे आहे जे की अस्पृश्यतेची प्रथा नष्ट करण्यात आलेली आहे। ऑप्शन नंबर ब हे याचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न, जो की प्रश्न क्रमांक 4 असा आहे, इसवी सन 1848 ते 1856 या काळात अनेक संस्थाने कोणी खालसा केलेली आहे? आणि मित्रांनो जर तुम्ही क्लर्कचा अजूनही अभ्यासक्रम तुम्ही पाहिला नसेल तर पाहून घ्या, आपण सकाळच्या व्हिडिओमध्ये सर्व काही अभ्यासक्रम आपण डिस्कस केलेला आहे, ज्यामध्ये एकूण किती मार्काचा पेपर असणार आहे, काय पेपर पॅटर्न असेल किंवा कोणत्या पद्धतीचे प्रश्न असतील, हे सर्व काही आपण त्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेलं आहे। त्यासोबतच डिटेल आपण अभ्यासक्रम देखील त्यामध्ये आपण पाहिलेला आहे। आणि जो पेपर पॅटर्न आहे ज्यामध्ये तुम्हाला एकदम कॉमनली सब्जेक्ट असतील, ज्यामध्ये GK, मॅथ, रिझनिंग, इंग्लिश या प्रकारचे सर्व काही असणारे असेल, आणि आपण आपल्या एक्सपेक्टेड सिरीजमध्ये देखील आपण या प्रकारचे सर्व काही प्रश्न आपण कव्हर करणार आहोत। तर याचं जे उत्तर आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर जे की क, लॉर्ड डलहौसी यांनी जे आहे जे की खालसा केली 1848 ते 1856 या काळात लॉर्ड डलहौसी यांनी जे आहे अनेक संस्थाने खालसा केलेली आहेत। त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न, जो की प्रश्न क्रमांक 5 असा आहे, गटात न बसणारा पर्याय ओळखा? तर यापैकी गटात न बसणारा पर्याय कोणता आहे? जे की PV सिंधू, प्रकाश पदुकोण, सानिया मिर्झा आणि P गोपीचंद यापैकी कोणता असेल उत्तर? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की क, सानिया मिर्झा ही जी आहे या ठिकाणी गटात न बसणारा जो की पर्याय आहे। त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 6 आपला, खालीलपैकी कोणते मूलद्रव्य किरणोत्सर्गी मूलद्रव्य म्हणून गणता येणार नाही? तर गणता येणार नाही असं म्हटलेलं आहे जे की किरणोत्सर्गी मूलद्रव्य। तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर
ड जे की रेयॉन हे जे मूलद्रव्य आहे जे की किरणोत्सर्गी मूलद्रव्य म्हणून गणता येणार नाही. ऑप्शन नंबर ड हे याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक आपला 7 आहे. जागतिक आरोग्य संघटना ज्याला आपण WHO म्हणतो शॉर्टमध्ये ची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर WHO ची स्थापना जी आहे ती कोणत्या साली झाली असा प्रश्न आहे. तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर क जे की 1948 साली जे आहे WHO ची स्थापना झालेली आहे. ऑप्शन नंबर क हे याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 8 आपला. भारताचा सर्वोच्च खेळ पुरस्कार कोणता? तर खेळ पुरस्कार म्हटलेला आहे या ठिकाणी. तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ड जे की मेजर ध्यानचंद हा जो आहे भारताचा सर्वोच्च खेळ पुरस्कार आहे. ऑप्शन नंबर ड हे याचं उत्तर होणार असेल. तसे मित्रांनो तुम्ही BMCच्या परिपूर्ण तयारीसाठी स्ट्रिक्टली मित्रांनो IPS पॅटर्न आधारित एक्सपेक्टेड क्वेश्चनचे टेस्ट आणि जर तुम्ही नोट्स तुम्हाला मिळवायचे असतील तर मित्रांनो लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून मित्रांनो तुम्ही ते सर्व काही मिळवून घ्या, ज्यामध्ये मित्रांनो आपण BMCचा परिपूर्ण IPS पॅटर्न आधारित अभ्यासक्रम आपण कव्हर केलेला आहे, जे की तुमच्या परीक्षेदृष्टीकोनातून अतिशय महत्त्वाचा आहे. परीक्षेमध्ये तुम्हाला त्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतील या स्वरूपाचे आपण सर्व कव्हर केले आहे. त्यासोबत आपण PYQ देखील मित्रांनो त्यामध्ये ऍड केलेली आहे. जर तुम्ही त्याचा अभ्यास केला तर मित्रांनो तुम्हाला इतरत्र कोणतेही मार्केटमधलं बुक्स खरेदी करण्याची गरज नाही मित्रांनो, किंवा तुम्हाला कोणतेही कोचिंग लावण्याची गरज नाही. सर्व काही A to Z अभ्यासक्रम तुमचा याद्वारे कव्हर होणारा असेल. जर तुम्हाला ते मिळवायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली व्हॉट्सअप सेलरची लिंक दिलेली आहे, तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून ते सर्व काही मिळवू शकता. त्यानंतर पाहूया मित्रांनो आपला जो की पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक 9 असा आहे पुढचा. 56वी घटना दुरुस्ती 1987 नुसार डॅश तर कशामुळे आहे? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की ड गोवा हे घटक राज्य म्हणून मान्यता मिळाली. तर 56वी घटना दुरुस्तीनुसार जे की 1987 साली झाली यानुसार जे आहे जे की गोवा हे घटक राज्य म्हणून मान्यता मिळाली. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक आपला 10 असा आहे. खालीलपैकी कोणती भीमा नदीची उपनदी नाही? तर भीमा नदीची उपनदी नाही असं म्हटलेलं आहे या ठिकाणी प्रश्नात. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड जे की दारणा ही जी आहे जे की भीमा नदीची उपनदी नाही. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक पुढील आपला 11वा असा आहे. तोरणमाळ हे महाराष्ट्रातील क्रमांक 2 चे थंड हवेचे ठिकाण असून त्यांची समुद्र सपाटीपासून उंची किती मीटर आहे? तर किती मीटर आहे समुद्र सपाटीपासून उंची? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की 1155 एवढी जी आहे जी की मीटर उंची आहे. ऑप्शन नंबर अ हे याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 12वा असा आहे. चुकीचा पर्याय ओळखा. तर जोडी या ठिकाणी चुकीची जोडी ओळखायची आहे आपल्याला. तर याचं जे उत्तर आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर जे की क सरोजिनी नायडू फुलराणी या नावाने यांना ओळखलं जातं असं नाही आहे. ही एक चुकीची जोडी आहे. जसं की सुनील गावस्करला लिटल मास्टर म्हणून ओळखलं जातं, फिरोजशाह मेहताला मुंबईचा सिंह म्हणून ओळखलं जातं, तर वॉर्गेस कुरियनना मिल्कमॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखलं जातं. त्याच प्रकारे सरोजिनी जे की नायडू यांना जे आहे जे की द नाइटिंगल द ऑफ इंडिया म्हणून ओळखलं जातं. द सरोजिनी नायडूला काय म्हणून ओळखलं जातं? द नाइटिंगल ऑफ इंडिया या नावानं जे आहे ते ओळखलं जातं. तर फुलराणी म्हणून कोणाला ओळखलं जातं? भारताची फुलराणी म्हणून कोणाला ओळखलं जातं असं जर तुम्हाला प्रश्न आला तर ते आहे सायना नेहवालला जे आहे जे की भारताची फुलराणी म्हणून ओळखलं जातं. तर या दोन्ही मधल्या जोडीमधला हा फरक आहे. सरोजिनी नायडू द नाइटिंगल ऑफ इंडिया म्हणून ओळखलं जातं आणि जे की फुलराणी म्हटलं तर सायना नेहवालला ओळखलं जातं. तर हा थोडक्यामधला फरक आहे ते तुम्ही लक्षात ठेवून घ्या मित्रांनो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 13वा आपला. नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात खालीलपैकी कोणता घाट येतो? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ड जे की चरणमाळ हा घाट येतो. त्यानंतरचा प्रश्न 14वा. डेंगू हा आजार खालीलपैकी कोणत्या डासांच्या दंशामुळे होतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की एडिस इजिप्ती या ज्या दंशामुळे होतो. या डासांच्या दंशामुळे जो आहे डेंगू हा आजार होतो. ऑप्शन नंबर अ हे याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा पुढील प्रश्न 15वा आपला असा आहे. नंदुरबार जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या सर्वांगीण विकासाकरिता नंदुरबार व तळोदा येथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर क जे की 1 एप्रिल 1977 साली जे आहे जे की
नंदुरबार जे की जिल्ह्यातील तळोदा येथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाची स्थापना करण्यात आलेली आहे 1977 साली। 1 एप्रिल 1977 हा महत्त्वपूर्ण दिवस आहे, तुम्ही हा देखील लक्षात ठेवा। तर मित्रांनो असे हे आपल्या आजच्या या भाग 1 मधील मित्रांनो काही आपण महत्त्वपूर्ण प्रश्न पाहिलेले आहेत। या प्रकारची प्रश्न मित्रांनो आता इथून रेग्युलरली आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात येत आहेत मित्रांनो। जर तुम्ही जर BMCची परिपूर्ण मन लावून तन लावून तयारी करत असाल तर मित्रांनो तुम्ही आपले रेग्युलरली येणारे एक्सपेक्टेड क्वेश्चनची सीरीज आणि नक्की पाहत जा मित्रांनो। आणि ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपले एक्सपेक्टेड क्वेश्चनची टेस्ट सिरीज प्लस नोट्स ज्या विद्यार्थ्यांनी मिळवले असेल तर लगेच त्यांनी आपल्या व्हॉट्सअप थ्रूशी कॉन्टॅक्ट करून मित्रांनो सर्व काय अभ्यासक्रम मिळवून घ्या, जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये त्याचा 100% फायदा होणार असेल। जर तुम्ही त्याचा अभ्यास केला तर तुम्हाला मार्केटमधलं कोणतेही बुक्स खरेदी करण्याची गरज नाही मित्रांनो, किंवा तुम्हाला कोणतीही कोचिंग लावण्याची आवश्यकता पडणार नाही। सर्व काय A to Z अभ्यासक्रम तुमचा याद्वारे कव्हर होणारा असेल। तर मित्रांनो पुढील व्हिडिओच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा। आणि तुम्हाला मनात काही शंका किंवा प्रश्न असतील जाहिरात संदर्भात तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये मित्रांनो कमेंट करायला मात्र विसरू नका। तर व्हिडिओच्या नेक्स्ट अपडेटमध्ये नवीन प्रश्नांसोबत नवीन माहितीसोबत तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम।